श्री स्वामी समर्थ. नमस्कार, सोनाली पाटील या चॅनलवर आपले स्वागत आहे. जसे की मागील व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे काय यावरती आपण मागचा व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की आपण ॲक्च्युअल लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपण कसा अप्लाय करू शकतो किंवा आपण त्याचा फायदा कसा घेऊ शकतो. तर त्यावरतीच काही पॉईंट आज आपण क्लिअर करू की जेणेकरून तुमची जे काही इच्छा असेल ते पूर्ण कशी होऊ शकते, म्हणजे पूर्ण कशा पद्धतीने आपण करू शकतो. तर त्यासाठी म्हणजे आता लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितलेले असतात. तर यामध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी मी सांगणार आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनचं जे सत्य आहे की खरोखर काही लोकांना वाटतं की हे एक म्हणजे असंच एक लोक सांगतात आहे. तर ॲक्च्युअल त्याचं सत्य काय आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर होईल की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा जो सिद्धांत आहे हा काम कसा करतो. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट अट्रॅक्ट करू शकतो. तर हे कशा पद्धतीने होतं, याची प्रोसेस कशी आहे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच ते स्टेप बाय स्टेप लक्षात येईल. आता आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे काय हे तर आपण ऑलरेडी बघितलेच आहे. तर आज आपण बघणार आहोत की हा अप्लाय कसा करायचा. तर त्याआधी आपण एक म्हणजे जाणून घेऊ की जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आकर्षणाचा सिद्धांत जो असतो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो की ती एक म्हणजे असं एक रहस्य आहे की ते आपल्या आतमध्येच आहे की आपण ज्या पद्धतीने समजा त्याच्यावरती काम केलं तर आपण कुठलीही वस्तू किंवा कुठलीही गोष्ट तुमची जी इच्छा असेल ते आपण आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतो. तर त्यासाठी सगळ्यात पहिले हे होतं कसं, तर त्यासाठी काय की म्हणजे हे जे युनिव्हर्स आहे किंवा समजा सृष्टी जी आहे ही सगळी कशापासून बनलेली आहे, एक ऊर्जेपासून बनलेली आहे की सगळेजण आपण एकाच ऊर्जेपासून बनलेलो आहोत. त्यामुळे आपण एक दुसऱ्याशी कनेक्ट आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट किंवा समजा मी असेल तुम्ही असाल तर प्रत्येक जण आपण एकाच ऊर्जेपासून बनलेलो आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना, मग तुम्ही पण त्याच ऊर्जेपासून मी पण त्याच ऊर्जेपासून, हे कसं शक्य आहे. तर आपण एकाच ऊर्जेचे आहोत. म्हणजे फक्त हे ऊर्जेचे काय रूप आहेत, म्हणजे ऊर्जेचं फक्त रूप बदलतं. ऊर्जा एकच आहे की सगळेजण एकाच ऊर्जेपासून बनलेले आहे. आपण म्हणतो ना समजा की ऊर्जा हे बघता येत नाही. सायन्स खूप पुढे गेलेले आहे की आज ऊर्जा सुद्धा समजा बघण्यासाठी टेक्नॉलॉजी आहे की आपण बघू शकतो. जसं आता देव कोणी बघितलेला आहे का, पण आपण मानतो ना की देव आहे. आता बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल की देव आपण आपल्या अंतर्मनातच झाकून बघितलं तर देव आपल्या आतमध्येच आहे. तर तीच तशी ती ऊर्जा आहे की ती आपल्यामध्ये आहे आणि आपण जे पाहिजे ते आकर्षित करू शकतो. तर त्या आकर्षणाचं नेमकं कशा पद्धतीने ते काम करतं, तर त्यामध्ये सगळ्यात पहिले आता समजा जसं ऊर्जेचं आपण बघितलं की एक कनेक्टिव्हिटी आहे की सगळे एक दुसऱ्यासोबत कनेक्ट केलेले आहेत. त्यामुळं तुम्ही बघितलं असेल की समजा अचानक तुम्ही समजा एखाद्या विषयी विचार करता किंवा आपण समजा एखाद्या विषयी समजा काहीतरी बोलतो, तर त्यावेळेस काय होतं की अचानक समजा तुम्ही एखाद्या तुमच्या मित्राचं आठवण काढली किंवा त्याच्याविषयी काहीतरी चर्चा चालू आहे, तेवढ्यात त्याचा कॉल येतो. आपण म्हणतो अरे तुझंच नाव घेतलं होतं आता. तर हे काय, हे कशामुळे होतं की आपण एक दुसऱ्याशी कनेक्ट आहे. तर असं बरेचसे एक्झाम्पल मी तुम्हाला यामध्ये देणार आहे पुढे, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल की कशा पद्धतीने आपण एक दुसऱ्यासोबत कनेक्ट असतो. तर यामध्ये आता ऊर्जा पासून आपण बनलेलो, म्हणजे देव पण त्याच ऊर्जेपासून, आपण पण त्याच ऊर्जेपासून, सगळेच जण आपण एकाच ऊर्जेचे बनलेलो आहोत. तर ऊर्जा तर आपल्या लक्षात आली. आता हा सिद्धांत काम कसा करतो, तर त्यासाठी काही एक 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर त्या पद्धतीने तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. तर त्यामध्ये जे आहे पहिलं की एक तर थँकफुल राहा, म्हणजे धन्यवाद व्यक्त करा युनिव्हर्सचे. आता युनिव्हर्सचा धन्यवाद व्यक्त करणं, आता काही लोकांना काय वाटतं की फक्त एखाद्या गोष्टीचे धन्यवाद जर व्यक्त केले तर कसं शक्य आहे की आपल्याला ती गोष्ट मिळेल. आता धन्यवाद व्यक्त करणे म्हणजे काय असतं नेमकं की समजा आता फॉर एक्झाम्पल आपण आपल्या चालू घडामोडीवरती बोलू की समजा जसं आपण इतर लोकांशी वागतो. समजा आता तुमच्या एखाद्या मित्राने तुमचं काहीतरी एखादं काम केलं, त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली की तुम्हाला एक ते दिलं, बनवून दिलं किंवा काहीतरी काम तुमचं त्याने करून दिलं आणि तुम्ही त्याला साधं
थँक्यू सुद्धा नाही म्हणले किंवा धन्यवाद सुद्धा नाही म्हणले, तर त्याच्या मनात कुठंतरी ते खटकतं की यार आपण एवढी मेहनत घेतली, एवढं सगळं याच्यासाठी केलं आणि याने साधा एक धन्यवाद सुद्धा नाही बोलला, म्हणजे आपल्याला मेहनतचं किंवा आपण जे एवढं केलं याचं याला काही किंमतच नाही. मग अशा वेळेस आपल्याकडे काय, आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार येतो की अरे धन्यवाद सुद्धा नाही म्हणला. मग पुढच्या वेळेस आपण काय करतो, तेवढं मन लावून त्याच्यासाठी काम नाही करत. तेच असतं की युनिव्हर्स कडून तुम्ही ज्या काही गोष्टी घेता किंवा आपल्याला ज्या सृष्टीमधून ज्या पण गोष्टी किंवा कुठली वस्तू किंवा आपली इच्छा असेल तर ती पूर्ण होते, तर त्यावेळेस आपण थँकफुल राहिलं पाहिजे, आपण पण धन्यवाद व्यक्त केला पाहिजे युनिव्हर्सला. म्हणजे तुम्ही जर समजा आता एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली, तर आपण म्हणजे आपल्याकडे जे आता आहे त्याच्यावर आपण लक्ष देत नाही, आपल्याकडे काय नाही त्याच्यावरती लक्ष देतो. त्यामुळंच हा सिद्धांत तुमच्या जीवनात काम करत नाही. कारण तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये जर तुम्ही समाधानी राहिले किंवा ईश्वराचे किंवा समजा देवाचे आपण आभार मानले, धन्यवाद व्यक्त केला, तर देव आपल्याला अजून देतो. म्हणजे इव्हन साधं तुमच्या घरामध्ये तुमचे मुलाने जर तुम्हाला समजा एक ग्लास पाणी आणून दिलं, तर त्याला सुद्धा धन्यवाद म्हणा. म्हणजे याच्याने काय होतं की त्या मुलांमध्ये सुद्धा ते विचार रुळतात आणि ते पण त्या पद्धतीने म्हणजे वागायला लागतात किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह विचार करण्याची जी आहे ती लहानपणापासून आपण जर मुलांमध्ये सुद्धा आणलं, तर त्यांना या गोष्टी अट्रॅक्ट करायला सोपं जाईल म्हणजे आतापासून. तर धन्यवाद व्यक्त करणं ही सगळ्यात मोठी पहिली पायरी आहे की ज्यावेळेस तुम्ही समजा या सिद्धांत तुमच्यावरती अप्लाय करायचा प्रयत्न करता, तर त्यावेळेस सगळ्यात आधी आपल्याला काय ते थँकफुल राहिलं पाहिजे, म्हणजे धन्यवाद व्यक्त केले पाहिजे कुठल्याही गोष्टीचे, की चला समजा देवाचे आपण किंवा युनिव्हर्सचे आपण आभार मानले की बाबा माझ्याकडे जे काही आहे याच्यामध्ये मी खुश आहे किंवा धन्यवाद मला ही गोष्ट दिल्याबद्दल. आपण या पद्धतीने ज्यावेळेस करतो त्यावेळेस काय की आपल्यामध्ये एक सकारात्मकता येते, एक पॉझिटिव्हनेस येतो आणि आपण म्हणजे थँकफुल राहिलो की म्हणजे आपण समाधानी आहे असल्याचं वाटतं. मग आपल्याला जो व्यक्ती समाधानी आहे ना त्याला सगळं काही मिळत राहतं. तर त्यामुळे प्रत्येकाचे धन्यवाद व्यक्त करा. आता यामध्ये दुसरा जो पॉइंट आहे किंवा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय की भावना. म्हणजे भावना आपण आपल्या स्वतःप्रती किंवा दुसऱ्यांप्रती आपली भावना कशी आहे, म्हणजे आपण समजा खुश आहे, आनंदी आहे, तर ही जी भावना आपली असते की जर समजा आता दुसऱ्यांविषयी आता समजा नुसतंच आपण आकर्षणाच्या सिद्धांतावरती एक आता बरेच लोक व्हिडिओ बघतात, हे करतात की चला आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, आपल्याला जी पाहिजे ती गोष्ट आपण लिहून काढणार किंवा हे करणार, या सगळ्या गोष्टी फॉलो करतात. पण ते फक्त 15-20 मिनिटं करतात आणि मग दिवसभर आपण आहे त्याच विचारामध्ये. आपण दिवसभर निगेटिव्ह फक्त 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास याला दिला, तसं नाही. दिवसभर आपल्या मनामध्ये किंवा ते आपले चांगलेच विचार पाहिजे किंवा आपली भावना चांगली पाहिजे किंवा दुसऱ्याविषयी. नाहीतर आपण इकडं आकर्षणाचा सिद्धांत अप्लाय करायला बघतो आणि दुसऱ्याविषयी आपल्या मनामध्ये काहीतरी चुकीच्या भावना आहेत किंवा आपण समजा एक दुसऱ्याबद्दल समजा त्याला काय म्हणता येईल की निंदा करणे. जर समजा आता आपण पॉझिटिव्ह विचार करायचा विचार करतो किंवा हा सिद्धांताचा विचार करतो आणि दिवसभर आपण एकमेका दुसऱ्यांची निंदा करत राहणार किंवा हे करत राहणार, म्हणजे यामुळं काय की आपल्यात ते रुजू होणारच नाही किंवा ते विचार आपल्यामधून येणारच नाही. कारण आपल्या कसं आहे आतमध्ये म्हणजे एक कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड असतो, हे तुम्ही ऐकलेलंच असेल. तर त्यामध्ये चांगले सबकॉन्शियस मध्ये काय की चांगले विचार किंवा पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे, तरच जीवनामध्ये आपल्या सगळं काही पॉझिटिव्ह घडतं. कारण तुम्ही जसे विचार कराल तसं तुमच्यासोबत घडेल. म्हणजे आपण जसं केलं, आपण म्हणतो ना जैसी करणी वैसी भरणी, जसं समजा आपण जसं आपलं कृत्य असेल त्या पद्धतीनेच आपल्याला फळ मिळणार. तर त्याच पद्धतीने हे आहे की जसं समजा आता तुम्ही हे बघितलं असेल की जसं याच्यात अजून एक सिद्धांत असतो, जसं लॉ ऑफ ग्रॅव्हिटी ज्याला म्हणतो, जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम किंवा सिद्धांत तुम्हाला माहिती असेल की की आपण एखादी वस्तू कोणती फेकली तर ती खालीच येते, म्हणजे पृथ्वीकडे काय होते ती अट्रॅक्ट होते. तसंच हे आहे की आपण जे समजा आकर्षित केलं म्हणजे किंवा ज्याच्याविषयी आपण विचार आणला तर ती आपल्याकडे अट्रॅक्ट होते. तर ते अट्रॅक्ट करण्याचेच हे पॉइंट जे मी सांगतो की ते अट्रॅक्ट कशी होऊ शकते. तर त्यामध्ये पहिला आपण जसं धन्यवाद व्यक्त केले पाहिजे, दुसरं म्हणजे भावना चांगली पाहिजे आपली, आणि तिसरं म्हणजे त्याच्यामध्ये काय की तुमचा विचार, तुमचे विचार. आता विचार
कसे पाहिजे आपले, की समजा आपल्याला काय हवं आहे त्यावरती आपलं पहिले लक्ष केंद्रित करावं लागेल, की आपल्याला कुठली गोष्ट पाहिजे. म्हणजे तो विचारच तुम्ही नाही आणला ते कसं मिळणार. तर आपल्याला काय हवं आहे त्यावरती पहिले विचार करा. म्हणजे आपल्याला जे पाहिजे त्यावरती लक्ष केंद्रित करा, जे नाही पाहिजे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू नका. पण आपण नेमकं उलट करतो. आपण आपल्याला जे नाही पाहिजे त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो. किंवा समजा मला ही गोष्ट आवडत नाही तर आपण त्याच्याविषयी जास्त बोलणार, किंवा हे मला नकोय किंवा हे नकोय. तर आपण त्यावरती जास्त केंद्रित करतो. तिकडे न करता जे हवं आहे, जे नाही पाहिजे त्याच्यावरती विचारच नाही करायचा. आपल्याला जे हवं आहे त्यावरती आपण विचार केला पाहिजे. आणि नंतर जे आहे, जसं आता आपण जे हवंय त्यावरती जर विचार केला, म्हणजे आपण त्यावरती लक्ष केंद्रित केलं, तर म्हणजे हे एक त्याची पायरी आहे. जसं आपण पहिलं पाहिलं धन्यवाद, नंतर भावना, नंतर आता विचार, की आपला विचार तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टीबद्दल तुम्ही सतत विचार केला पाहिजे. आणि तोही म्हणजे पॉझिटिव्ह विचार, किंवा मग त्याला म्हणता येईल तुम्ही वर्तमान काळातला समजा विचार आला पाहिजे. समजा तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ना ती तुमच्याकडे आहे असा विचार करा, वर्तमान काळातला विचार करा. की जसं समजा आता तुम्हाला एखादी गाडी घ्यायची, किंवा समजा एखादी कार घ्यायची, फॉर एक्झाम्पल देतोय मी, कोणाची कुठली इच्छा असू शकते. पण समजा तुम्हाला एखादी कार घ्यायची, तर तुम्ही त्या कार तुमच्याकडे आहे असा विचार करा, किंवा ही कार माझ्याकडे आहे त्याबद्दल देवाचे धन्यवाद माना, की मला अशी कार मिळाल्याबद्दल तुमचे धन्यवाद. किंवा तुम्ही त्या कारची समजा समजा तुम्हाला कार घ्यायची इच्छा आहे, ते विचार चांगले राहिले पाहिजे. दुसरी त्याच्यातला पुढचा जो मुद्दा आहे, की एक विश्वास, म्हणजे विश्वास राहू द्या. की जसं तुम्हाला कार घ्यायची आहे, पण तुम्ही जर समजा तुमचा विश्वासच नाही, की तुम्ही जर असं म्हणता की नाही यार माझी परिस्थितीच नाही, किंवा समजा माझ्या बजेटच्या बाहेर आहे, किंवा मी गाडी घेऊच शकत नाही. आपण हा विचार जर केला, म्हणजे हा काय विश्वास तुमचा कशावर आहे, की होऊच शकत नाही. विश्वास पॉझिटिव्ह ठेवा, की नाही हे शक्य आहे, ही कार मला घ्यायची आहे आणि ही कार मला मिळणारच आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास जोपर्यंत ठेवणार नाही, विश्वास केव्हा आपण म्हणजे निगेटिव्हिटी केव्हा संपते, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा निगेटिव्हिटी निघून जाते. तर विश्वास ठेवा, म्हणजे विश्वास करा. किंवा काही लोक तर या सिद्धांतावरतीच विश्वास नाही ठेवत, की हे काही सांगतात आणि काही होतं. म्हणजे ज्यांनी आधा अधुरं नॉलेज घेतलं आणि हे करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ट्रायल बेसिसवरती जे करायला बघतात ना त्यांना शक्य होतच नाही. कारण मुळात ते ट्राय करून बघतात की हे शक्य आहे का, आपण करून बघू, म्हणजे त्यांचा विश्वासच नाहीये. पण तुम्ही ठामपणे तुमचा पूर्ण विश्वास आहे आणि मग ही गोष्ट ज्यावेळेस करता, किंवा तुम्हाला विश्वास आहे की ही गोष्ट तुम्हाला मिळणार आहे, तर ती तुम्हाला नक्कीच मिळणार, कारण तुमचा विश्वास त्यावरती आहे. तर त्यामुळे विश्वास ठेवायला शिका. त्यानंतरच आहे कृती. आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, की कृती. आता कृती करणं, कारण आता कुठलीही गोष्ट, आता समजा तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहे. आता समजा तुम्हाला एखादं ताट वाढून दिलं, जेवण करायचं आहे, तर घास तर तुम्हाला घ्यावं लागेल ना. आता तुम्हाला भलेही समजा तुम्ही हॉटेलमध्ये आहे किंवा घरी आहे, घरी असाल तुमच्या आईने किंवा कोणी तुम्हाला ताट करून दिलं, पण शेवटी घास तर आपल्यालाच घ्यावं लागेल ना. म्हणजे ही कृती आपल्याला करायची आहे. जोपर्यंत तुम्ही ती कृती करणार नाही तोपर्यंत पोट भरेल का? नाही भरणार. तर आपल्याला म्हणजे विचार करूनच उपयोग नाही. म्हणजे आपल्याला विचार पण करणं आहे, आपली भावना पण चांगली पाहिजे, आणि कृती जी आहे की कृती केल्याशिवाय ते मिळणार नाही. जसं आता तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे एक स्टोरी तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकली असेल ही स्टोरी, पण तरी सांगतो तुम्हाला की कृती नेमकं कसं असतं. समजा आता एक साधू आहे, समजा ते साधू होते की ते एका गावामध्ये राहतात, पण अचानक त्या गावामध्ये काय ते पूर येतो, नदीला पूर येतो. मग अशा वेळेस काय होतं की पूर आल्यानंतर सगळे गावातले लोक पळायला लागतात, की चला बाबा गावात पाणी शिरायला लागलं, पूर आला, आता आपण सगळं बोरी बिस्तार गुंडाळून पडू, दुसरीकडे समजा निवासस्थान शोधू आपलं, किंवा दुसरीकडे राहायला जाऊ. तर सगळे जायला लागतात. आणि दोन चार लोक सगळे गेल्यानंतर त्यांना म्हणतात की, त्या साधूंना म्हणतात की तुम्ही पण चला हो, पाणी वाढतंय किंवा गावात शिरतंय. तर त्यावेळेस ते साधू म्हणतात की नाही, माझा देवावरती विश्वास आहे आणि देव मला वाचवणार, तुम्ही जा. मग ते निघून जातात. मग सगळे गेल्यानंतर लास्टला अजून एक व्यक्ती राहतो. तो खूप विनवणी करतो की साधू महाराज प्लीज तुम्ही चला.
तर ते म्हणतात की नाही, माझा देवावरती विश्वास आहे, तू जा, देव मला वाचवेल. आणि मग पाणी हळूहळू वाढायला लागतं. मग ते एका भिंतीवर जाऊन बसतात, मंदिराच्या छतावर जाऊन बसतात, पण पाणीची लेवल वाढत राहते. मग नंतर काही लोक अडकलेले असतात पुरामध्ये, त्यांना काही बोटीद्वारे कशाद्वारे नेलं जातं, मदत करणारे येतात, काही ते नावेकरी येतात बोटमध्ये, म्हणजे त्यांना ते पण सांगतात की चला भाऊ, साधू महाराज पाणी खूप वाढलेलं आहे, आता तुम्ही प्लीज चला. परंतु तरी सुद्धा ते येत नाही. नंतर म्हणजे हेलिकॉप्टर पाठवलं जातं, हेलिकॉप्टरद्वारे काही जे राहिलेले लोक आहेत त्यांना नेलं जातं. त्यावेळेस लास्टला हेलिकॉप्टर मधून पण आलेलं जे आहे कर्मचारी, ते त्यांना म्हणतात की चला, पण ते साधू महाराज ऐकायलाच तयार नाही. शेवटी पाणी खूप लेवल वाढते आणि महाराज बोलतात. मग ते साधू बोलतात. नंतर देवाकडे गेल्यानंतर देवाला विचारतात की बा, जसं मी एवढा ठाम होतो, माझा एवढा विश्वास होता की बा तुम्ही येणार, काहीतरी चमत्कार होईल आणि तुम्ही मला वाचवणार, परंतु असं झालंच नाही. मग तेव्हा देव म्हणतात, हो, जसं मी तुझ्याकडं आलो, आधी काही लोकांच्या रूपामध्ये आलो, नंतर बोटीद्वारे जे लोक आले त्यांच्याद्वारे आलो, हेलिकॉप्टर मधून जो व्यक्ती आला मी त्याच्या रूपात आलो, परंतु तुम्ही आलेच नाही, तुम्ही कृतीच नाही केली माझ्यासोबत येण्याची. मग कसं शक्य? मग यासाठी याच्यावरून काय लक्षात येतं की आपल्याला स्वतः कृती करावं लागेल ना. विश्वास, आता कसं आहे की तुम्ही जी गोष्ट, आता त्यांचा जो विश्वास होता की देव मला वाचवेल, देव आला वाचवायला, पण तो संकेत नाही काढला, किंवा किंवा कुठल्याही रूपात येऊ शकतं ना. जसं युनिव्हर्समध्ये तुम्ही एखादी गोष्ट जर मागितली तर तुम्हाला ती गोष्ट कुठल्याही द्वारे, म्हणजे थर्ड पार्टीद्वारे सुद्धा ती तुमच्यापर्यंत येऊ शकते. म्हणजे असं नाही की तुम्ही विचार केला तर त्या एकाच फ्लोमध्ये ते तुमच्या समोर येईल. ते तुमचे विचार तसे आहेत, तुम्हाला ती गोष्ट अट्रॅक्ट झालेली आहे, तर ती तुमच्यापर्यंत येणारच. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तिच्याबद्दल विचार करता, तर त्यावेळेस काय होत असतं की तुम्ही ज्या वस्तूबद्दल किंवा तुमच्या ज्या इच्छेबद्दल तुम्ही विचार करता, तर ती इच्छा म्हणजेच ती पण तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही जसं तिच्याकडे अट्रॅक्ट होतात, ती पण तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. पण याच्यामध्ये म्हणजे खंड नाही पडला पाहिजे. किंवा आपण बऱ्याच वेळेस काय म्हणतो की जसं आता म्हणजे याच्यावरती एखादा एक्झाम्पल घेऊ आपण, की कशा पद्धतीने समजा तुम्ही सगळं करूनही तुम्हाला एखादी वस्तू मिळत नाही, तर ती केव्हा मिळत नाही. समजा आपण गाडीचंच उदाहरण घेऊ, की तुम्हाला समजा एखादी गाडी घ्यायची आहे, तुम्ही त्या गाडीचं समजा मॉडेल, की तुम्हाला एखादी गाडी समजा कुठली, तुम्हाला क्रेटा घ्यायची आहे किंवा टाटा पंच घ्यायची, कुठली गाडी घ्यायची, समजा तुम्ही तिचं कंपनी, त्या गाडीचं मॉडेल, कलर, हे सगळं अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करता की ही गाडी मला पाहिजे. पण थोड्या दिवसानंतर काय की आपण काय करतो, विचार तर आपले चालूच आहे, पण आपण रोज रस्त्याने फिरत असताना आपल्याला रोज नवीन नवीन गाड्या दिसतात. मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, नाही यार, ही नाही, ही गाडी चांगली राहील आपल्यासाठी, मग आपण त्या गाडीचा विचार करायला लागतो. मग लगेच थोड्या दिवसानंतर आपण दुसऱ्याच गाडीचा विचार करायला लागतो. तर असं जर तुम्ही करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण नाही होणार. कारण काय माहितीये का, म्हणजे तुम्ही आधी जी गाडी सिलेक्ट केली किंवा ज्या गाडीबद्दल तुम्ही विचार करताय, तर तिची ऑलरेडी तुम्ही समजा ऑर्डर दिल्यासारखं, जसं आपण हॉटेलमध्ये बसलो, आपण एखादी ऑर्डर दिली, ते बनणं म्हणजे तयार व्हायला सुरुवात होती. तर तिला तयार व्हायला, म्हणजे तिचं प्रोसेस व्हायला काही वेळ लागेल ना, तेव्हा तुम्हाला तेवढा वेळ वेट करावा लागेल. म्हणजे आपल्याकडे पेशन्स पण असले पाहिजे. म्हणजे असं नाही की आज मी इच्छा व्यक्त केली आणि लगेच उद्या मला मिळाली. असं जर झालं असतं तर सगळ्याच लोकांनी तेच केलं असतं, काम धंदे केलेच नसते कोणी. तर तसं होत नसतं, हे होतं. आणि हे आम्ही स्वतः, किंवा मी स्वतः, आमची फॅमिली पूर्ण या सिद्धांतामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्ही अट्रॅक्ट केलेल्या आहेत, आणि ही शक्य आहे तेव्हाच तुम्हाला सांगतोय. तर त्यामुळं याचं टोटल जर आपण सगळ्या गोष्टी जर केल्या तर ते 100% तुम्हाला मिळणार. आता फक्त हे एवढ्या गोष्टी करून होणार नाही. म्हणजे आपण काय काय पॉईंट बघितले, जसं आपण बघितलं समजा की आपण समाधानी राहिलो पाहिजे, म्हणजे धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. परत दुसरी गोष्ट आपण पाहिलं की जसं भावना, विचार, विश्वास, कृती, या ज्या गोष्टी आहेत, किंवा पेशन्स ठेवणं, हे तर आहेच,
याशिवाय अजून काही गोष्टी करायच्या आहेत, की एक तर तुम्हाला जे हवं आहे त्याबद्दल तुम्ही काय करा, की एक अफर्मेशन लिहा. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे तुम्ही मागणार नाही, तो पण कसं मिळणार? तुम्हाला जे पाहिजे ते मागावं लागेल ना. मग तुम्हाला जे पाहिजे ते आपण काय करणार, नोट करून घ्यायचंय. म्हणजे आपण ते लिहिणार, किंवा जसं मला अमुक अमुक वस्तू पाहिजे किंवा मला ही गोष्ट घ्यायची आहे, तर आपण तिथं अफर्मेशन करताना ऑलरेडी ते तुमच्याकडे आहे. वर्तमान काळातले अफर्मेशन लिहा की तुमच्याकडे आहे, आणि त्यामध्ये धन्यवाद पण व्यक्त करा ही वस्तू तुमच्याकडे आल्याबद्दल, आणि त्याचा आनंद घ्या. समजा जसं तुम्हाला एखादी समजा आता गाडी घ्यायची, आता सुरुवातीपासून आपण ते एक्झाम्पल घेतो, तर तेच सांगतो की तुम्हाला एखादी गाडी घ्यायची, तर ती गाडी घेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? एक तर घरामध्ये चित्र लावायचं आहे. म्हणजे कारण कसं आहे की हा नियम केव्हा काम करतो, तुम्ही जोपर्यंत याला व्हिज्युअलाइज करत नाही, म्हणजे जोपर्यंत त्याचं चित्रीकरण करत नाही किंवा डोक्यामध्ये एक पिक्चर क्लिअर करत नाही की तुम्हाला जे पाहिजे, म्हणजे जे हवं आहे त्याचं एक तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करावं लागेल, की चित्रीकरण करावं लागेल, त्यावेळेसच ते तुम्हाला मिळेल. तर त्यासाठी काय, की तुम्हाला एक तर तुम्ही घरामध्ये त्याचं पोस्टर लावा आणि त्याविषयी लिहा. दुसरी गोष्ट, फील करा की ते तुमच्याकडे आहे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत फील करणार नाही तोपर्यंत ते अट्रॅक्ट होणार नाही. म्हणजे फील कसं करायचं आहे, आता तुम्ही म्हणणार आता फील कसं करणार मी, कार तर नाही, फील कसं करायचं? तर तुम्ही समजा आपण काय करणार, की कार घ्यायची, शोरूमला भेट द्या एखाद्या, सर्चिंग करा की हे कार घ्यायची आहे, तिला जाऊन बघा, ट्रायल घ्या. आपण ज्यावेळेस ट्रायल घेतो त्यावेळेस ते तुमच्याकडे असल्यासारखी ट्रायल घ्या, की कार तुमच्याकडे आहे. टोटल गोष्टी करा, किंवा तुम्ही ज्यावेळेस मनामध्ये एक पिक्चर व्हिज्युअलायझेशन करता, की एखादा पिक्चर तुमच्या मनामध्ये क्लिअर करता, तर त्यावेळेस कार तुम्ही चालवताय, कसा गिअर बदलता किंवा काय करता, तर टोटल हॉर्न सहित, परत कार पार्क करता त्यावेळेस हँड ब्रेक लावायचा, हे करायचं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहे का त्या तुम्ही स्वतःविषयी करा, किंवा त्याची अशी एखादी प्रॅक्टिस करा, की आपण बसलेलो आहे चेअरवरती, असं समजा की तुम्ही कारवरतीच बसलेले आहात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत हा सिद्धांत वर्कच नाही करणार. म्हणजे तुम्हाला काय, की हे करावंच लागणार आहे प्रत्येक गोष्टी, आणि हे ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे हे सगळं करता. दुसरी गोष्ट, आता मेन काय, पॉझिटिव्ह थिंकिंग. पण आता बऱ्याच जणांना वाटतं की पॉझिटिव्ह विचार तर येतच नाही आपल्या मनात. काही काही लोकांना सवयच असते निगेटिव्ह विचार करायची, इतकी निगेटिव्हिटी भरलेली असते की त्यांना काहीही बोललं तर निगेटिव्ह विचार करणार. म्हणजे कुठल्याही टॉपिकवर बोलायचं तर निगेटिव्ह विचार करणार. समजा आपण असं जनरल चर्चाही करत असलो की काय चालू आहे, कसं चालू आहे, लगेच म्हणणार काय मार्केटमध्ये मंदी आहे, असं आहे तसं आहे, पैसाच नाही, येऊ नये येऊ नये. तुम्ही जोपर्यंत हे निगेटिव्ह विचार सोडणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात चांगलं काहीच होणार नाही. त्यामुळं निगेटिव्ह विचार सोडा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करायला सुरुवात करा. आता पॉझिटिव्ह थिंकिंग कशी करता येईल, की आता समजा निगेटिव्ह विचार जातच नाहीये आणि आपल्याला पॉझिटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह विचार जाऊन पॉझिटिव्ह विचारच आपल्या मनात आले पाहिजे. तर त्यासाठी काही गोष्टी आहेत की त्या केल्याने तुमचे निगेटिव्ह विचार जातील आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागसाल. तर याविषयी आपण पुढच्या टॉपिकमध्ये बोलू, कारण ते थोडं सविस्तर तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करावं लागेल. तर थोडक्यात आता तुम्हाला सध्यापुरतं हा नियम लागू करण्यासाठी एक गोष्ट सांगतो, की तुम्हाला जसं समजा आता तुम्ही दिवसभर तर निगेटिव्ह विचार करता, प्रयत्न करा की आपण पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. पॉझिटिव्ह विचार मनात आला पाहिजे. निगेटिव्ह विचार करणं स्टॉप करा. ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह विचार यायला सुरुवात होईल. याच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये मी तुम्हाला ते क्लिअर करेल बाकीच्या गोष्टी. पण आता पुरतं तुमचं जे आहे की प्रॅक्टिस करा पॉझिटिव्ह विचार करण्याची. दुसरी गोष्ट, आता दिवसभर तर तुम्ही करणार ते प्रॅक्टिस, परंतु काय असतं माहिती आहे का, तुम्ही ज्यावेळेस रात्री झोपता, तर रात्री झोपताना काय करा, की हे जे तुम्ही जे अफर्मेशन लिहिलेलं आहे तर हे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा. हे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून आपण रात्री झोपतो त्यावेळेस ते लावून द्या आणि झोपून जा. तर ते चालू राहील क्लिप. कारण ते काय, की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते शिरेल, म्हणजे पॉझिटिव्ह विचार शिरतील आणि मग तेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी
पॉझिटिव्ह व्हायला लागेल किंवा तुम्ही जे अफर्मेशन्स लिहिलेले आहेत ते तुमच्यासोबत होईल. म्हणजे त्याविषयी सतत विचार तो सबकॉन्शियस माइंडमध्ये चालू राहील. कारण काय असतं, आपला कॉन्शियस माइंड आपण झोपलो म्हणजे त्याचं वर्क थांबतं. म्हणजे कॉन्शियस माइंड कुठपर्यंत वर्क करतो, आपण जागे आहे तोपर्यंत कॉन्शियस माइंड काम करणार. पण सबकॉन्शियस माइंड जो आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण टाकलेल्या आहेत, कॉन्शियस माइंड ज्यावेळेस ऍक्टिव्ह असतो त्यावेळेस तो सबकॉन्शियस माइंड मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या निघतात आणि आपल्यासोबत तसं होतं. तर त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चांगल्या गोष्टी किंवा पॉझिटिव्ह गोष्टी भरण्यासाठी तुम्ही किंवा तुमचे अफर्मेशन जे आहे की तुमची जी इच्छा आहे ते त्याच्यामध्ये भरून ठेवा. म्हणजे काय की रात्री आपण ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस कॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह नसतो, सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतो. त्यामुळेच आपण श्वास घेऊ शकतो ना. म्हणजे रात्री झोपतो किंवा एखाद्या डोरबेल वाजली तर आपल्याला ऐकायला येते, मोबाईलची रिंग वाजली तर आपल्याला ऐकायला येतं. तर हे कशामुळे शक्य आहे, कारण तेव्हा सबकॉन्शियस माइंड वर्क करतो. तर जेव्हा तुम्ही हे ऑडिओ चालू करून देणार तर तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते चालू राहील. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या करण्यासाठी हे तुम्हाला सर्व करावं लागेल, तेव्हा हा नियम वर्क करेल. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढं या संबंधितच बरेचसे व्हिडिओ या चॅनलवर बघायला मिळतील. लॉ ऑफ अट्रॅक्शन्स वरती किंवा तुमचे निगेटिव्ह थॉट निघून पॉझिटिव्ह थॉट कसे आपल्या सतत रुटीनमध्ये यायला पाहिजे त्यावरती पण व्हिडिओ राहील. किंवा बरेचसे तुम्हाला ज्याच्यावरती पाहिजे तुम्ही कमेंट करा, तुम्हाला त्या पद्धतीने व्हिडिओ आपण बनवू. तुम्ही सपोर्ट केला चॅनलला तर काय होतं की पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी एक उत्साह येतो की आपल्याला, म्हणजे की चला आपल्याला म्हणजे लोक सपोर्ट करताय तर आपण त्या पद्धतीने व्हिडिओ बनवू. कारण तुम्हाला एक व्यवस्थितपणे समजा मराठी भाषेमध्ये आपल्या समजून सांगण्याचा प्रयत्न जेवढा होता होईल तेवढा करतोय. तुम्ही जर सपोर्ट करत राहिले अशाच प्रकारे तर नक्कीच तुम्हाला अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील. तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.